नमस्कार, मी सारिका आणि छोटीशी अशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे. कशा आहात? आशा करते स्वस्त असाल, मस्त असाल, आनंदी असाल आणि हसत असाल आणि थोडंफार रागावलं असाल की व्हिडिओ कंटिन्यू येत नाहीत. मी माझ्या परीने शक्य तितका प्रयत्न करते. ज्यांच्या ऑर्डर राहिल्या असतील त्यांनी हाय करून आपले नंबर वरती घ्या. चला, शनी जयंती येत आहे 16 मेला. त्याच दिवशी शनी अमावस्या पण येत आहे. असा योग बरेच वर्षानंतर येत आहे. त्यामुळे मी एस ज्योतिष कट्टाला राशीप्रमाणे आपल्याला काय दान करायचे आणि काय पूजा करायचे हे संपूर्ण माहिती दिलेली आहे. तर एस ज्योतिष कट्टाचा सुद्धा व्हिडिओ जरूर बघा. तर शनी जयंतीला गुप्त, सामर्थ्यशाली आणि फार कमी लोकांना माहीत असतील असे उपाय आता मी तुम्हाला देत आहे. तर त्यामध्ये सगळ्यात पहिला तेलात सावली करणे आणि ते तेल अर्पण करणे. तर काय करायचं आहे, तिळाचं तेल किंवा मोहरीचं तेल हे घ्यायचं आहे. सकाळी सकाळी उभं राहायचं, वाटी कुठंतरी खाली ठेवायची ज्याच्यावर आपली अखंड सावली पडेल अशा ठिकाणी, आणि त्याच्यावर आपण तोंड बघायचं तर कायमच करतो, पण शनी अमावस्या आणि शनी जयंती आली आहे म्हणून संपूर्ण बॉडीची सावली त्या वाटीवर पडेल अशा ठिकाणी ती वाटी ठेवायची. शक्यतो मातीची असावी, संपूर्ण सावली पडेल अशा ठिकाणी ठेवावं. त्यानंतर ते तेल शनी मंदिरात किंवा शनी मंदिरामध्ये एखादा लोखंडी वस्तू असते, काय असतं, जिथं जशी जशी प्रथा असेल, शनीच्या मूर्तीवर घालू दिलं तर तिथं घाला, देवात घालू दिलं तर तिथं, दिव्यात घालू दिलं तर तिथं घाला, याप्रमाणे, किंवा कुठं कुठं लोखंडी खांब असतो याप्रमाणे अर्पण करावे. याला छायादान म्हणतात. हे खूप दुर्मिळ उपाय आहे. कर्मदोष, पूर्व जन्मीचे दोष, करिअरमधले ब्लॉकेज तात्काळ कमी होतात. त्यामुळं वाटायला जरी तुम्हाला हा उपाय असला तरी सुद्धा अतिशय फायदेशीर हा उपाय आहे. दुसरा उपाय तो म्हणजे शनी त्रिकोण उपाय. 3 जागांवर दिवा लावायचा. शनी अमावस्या आणि शनी जयंती दोघांचाही आपल्याला फायदा आयुष्यामध्ये करून घ्यायचा आहे, सगळ्यांनाच घ्यायचा आहे. आणि त्यातल्या त्यात 5 ज्या 7.5 राशी आहेत त्यांना तर नक्कीच करायचं आहे. तर शनी त्रिकोण उपाय कसा करायचा आहे, 3 जागांवर गुप्त विधीत हा दिवा लावायचा आहे. पहिला दिवा घराच्या ईशान्य कोपऱ्यात म्हणजे घराच्या बाहेरच्या ईशान्य कोपऱ्यामध्ये लावायचा आहे. दुसरा दिवा लावायचा आहे पिंपळाखाली, आणि तिसरा दिवा लावायचा आहे तळ्याच्या काठावर, किंवा तुमच्या इथे टाकी असेल पाण्याची, असं कुठल्याही पाण्याच्या ठिकाणी, घराच्या बाहेर पाण्याच्या ठिकाणी. हे सगळे दिवे तिळाच्या तेलाचेच असावेत. हा त्रिकोणी दिवा म्हणजे जे 3 दिव्यांचा जो त्रिकोण होतो, हा दिवा शनीच्या 3 ऊर्जांना संतुलित करतो. त्यामुळे व्यापार, नोकरी, न्याय म्हणजे ज्यांची कोर्ट कचेऱ्या वगैरे चालल्या असतील त्यांच्यासाठी, प्रमोशनसाठी जोरदार परिणाम होतो. त्यामुळे ज्यांना व्यापारात वृद्धी हवी आहे, नोकरीमध्ये प्रमोशन हवं आहे, कोर्ट कचेऱ्यांमध्ये न्याय हवा आहे, त्यांनी हे जरूर करावं. आता काळा कपडा शुद्धीकरण मंत्र उपाय. एक स्वच्छ काळा कपडा घ्या, त्यावर केवळ 2 शब्द लिहा. निळ्या पेनच लिहा, आपल्या स्केच पेननं. शम शनेश्वराय नमः. तो कपडा हातात घ्या, हातात धरून 11 मिनिटं आपल्याला तोच जप परत परत करायचा आहे. शनीच्या पिंपळाच्या झाडाखाली जाऊन जरी तुम्ही लिहिलात आणि तिथंच उभं राहिलात तरी चालेल. वेळ नसेल एवढ्याशा तुकड्यावर तो मंत्र लिहायचा, पिंपळाच्या झाडाखाली जाऊन उभं राहायचं आणि तो जो आपण आहे तो 11 वेळा परत मंत्र करायचा आणि त्याला ह्याला चिटकवायचा, आपल्या पिंपळाच्या झाडाला तो कपडा चिटकवायचा आणि तिथंच पुरून टाकायचा. आपल्याला ठेवायचा नाहीये, तो तिथंच पुरून टाकायचा. या उपायानं जीवनातील कमजोरी, अपयश, बदनामी या ज्या गोष्टी घडतात त्या गोष्टीला शनीच्या 7.5मध्ये पूर्ण स्टॉप होतो. चौथा उपाय आहे लोखंडाचा खिळा दान करणे. वास्तुदोष तोडणारा हा उपाय आहे. 7 लहान लोखंडी खिळे घ्यायचे आहेत, त्यांना काळ्या कपड्यामध्ये बांधून शनी मंदिरामध्ये ठेवायचं आहे. नंतर ते किळे आपल्या कंपाऊंडच्या बाहेर म्हणजे शनी मंदिरामध्ये न्यायचे, त्यांच्या पायाशी ठेवायचे, पुन्हा घरी आणायचे आणि आपल्या कंपाऊंडच्या बाहेर, आपल्या घराच्या बाहेर, जर तुम्हाला अपार्टमेंटमध्ये, गॅलरीमध्ये वगैरे असेल तर एखाद्या कुंडीमध्ये असे मातीमध्ये ते पुरून ठेवायचे. यामुळं घरातील नकारात्मकता, व्यवसायातील नकारात्मकता, आपल्या शरीरातील नकारात्मकता, वाईट स्वप्ने, पैसा अडकणे, पैसा कमी पडणे, पैसा न येणे, घरात आला तर पटकन निघून जाणे, हे जे 7.5मध्ये घडतं या सगळ्याला रामबाण उपाय तो आहे. आता ते खिळे काढायचे कधी,
तर ते किडे कधीही घर खाली असेल तर जमिनीत पुरून टाका, त्याच्याकडे बघू नका. आणि जर तुम्ही घरातल्या घरात कुंडीमध्ये वगैरे ठेवणार असाल तर ज्यावेळी माती बदलाल काय बदलाल तेव्हा जायचे तेव्हा जाऊ दे आणि राहिले तरी चालतील. त्यामुळे त्याचा वेगळा हे करू नका. 5वा उपाय पूर्वज शनी संयुक्त उपाय. तर कुटुंबातील सर्व दिवंगत माणसे म्हणजे ज्यांना आपण पित्र म्हणतो त्यांच्या नावाने 1 चमचा काळे तीळ हळूच जमिनीवर टाकायचे आहेत. पिंपळाच्या झाडाखाली जाऊन टाकले तरी चालेल. नंतर हात जोडून म्हणायचं आहे, जे माझ्या मार्गात अडथळे आणतात हे शनिदेवा त्या सगळ्यांची शांतता होवो, माझ्या आयुष्यामध्ये सुख समाधान शांती आरोग्य नांदो. हा अत्यंत प्रभावी आणि शांत उपाय आहे. पिंपळाच्या झाडाखाली जाऊन सुद्धा हे सगळं म्हणताना आपण असे 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 तीळ थोडे थोडे खाली सोडायचे. आपल्या दारात सोडले तरी चालेल, पिंपळाच्या झाडाखाली पाण्यात कुठेही सोडले तरी चालेल. पण हे सोडत असताना हे जे बोलणं आहे त्या दिवशीचं शनिवारचं ते अतिशय महत्त्वाचं आहे. शनी स्थिरता उपाय. एक सपाट काळा दगड घ्यायचा आहे, त्यावर शनीचा बीजमंत्र शम हा लिहायचा आहे आणि त्याला धूप दीप दाखवायचा आहे. याला घराच्या दक्षिण दिशेला ठेवून द्या. हा उपाय व्यक्तीची ग्रहस्थिती मजबूत करतो. विशेषतः करिअरमध्ये ज्यांना प्रॉब्लेम येतात त्यांच्यासाठी कुठलाही काळा खडक दगड तुम्ही रस्त्यावरचा उचलू शकता, त्याला स्वच्छ करा आणि त्याच्यावर शम हे अक्षर तुम्ही कशाने लिहू शकता, निळ्या पेननं लिहू शकता, निळ्या शाईनं लिहू शकता, काही नसेल तर कुंकू नाही तर शेंदूरनं सुद्धा तुम्ही लिहू शकता. त्याला धूपदीप दाखवायचा आहे. तर हे असे पारंपरिक दुर्मिळ उपाय हे जर तुम्ही केलेत तर तुम्हाला नक्कीच शनीच्या 7.5मध्ये सुद्धा त्याची जी झळ आहे ती कमी प्रमाणात जाणवेल आणि लवकरात लवकर तुम्हाला चांगले फायदे मिळायला सुरुवात होतील. तर शनीच्या 7.5च्या राशी मीन, मेष, कुंभ, सिंह, धनु या 5 राशींनी तर हे उपाय करायचे सोडूच नका. कारण 7.5 सगळ्यांची पीकवर आहे. त्यामुळं सगळेजण याच अडचणींना तोंड देतात. कुणाला पैसा कमी पडतोय, कुणाला राहूकेतू सुद्धा काही काही राशींमध्ये आहेत. त्यामुळे या 5 राशीचं आयुष्य तसं विस्कळीत झालेलं आहे. त्यामुळं जरूर सगळ्यांनी हे उपाय करावेत. परत सांगते, एस ज्योतिष कट्टाला राशीप्रमाणे शनी जयंती आणि शनी अमावस्येचे उपाय दिलेले आहेत. ते सुद्धा उपाय जरूर करा. कारण सगळ्यांना आपण खुश करू शकतो, पण शनिदेव हे असे आहेत की ते न्यायप्रिय आहेत आणि कुणाच्या हातनं चुका घडल्या नाहीत असा माणूस नसतो. ते आपल्याच ह्याचे फळं आपल्याला देत असतात. नसले या जन्मीची पापं तर मागच्या जन्मीची हुडकून काढून सुद्धा ते न्याय करत असतात. त्यामुळे हे पिरियड आपल्याला 7.5 वर्षाचे किंवा 2.5कीचे हे फार वाईट जातात आणि त्यासाठीच आपण तयार केलेला आहे तो म्हणजे शनी कोंबो. तर शनी कोंबोचं अजूनही चालू आहे. वरती दिलेल्या नंबरवर शनी कोंबोसाठी माझ्याशी चौकशी करा, मेसेज करा. कोणाच्या ऑर्डरी अजून मागं राहिल्या आहेत त्यांनी हाय करून नंबरवरती घ्या. लवकरात लवकर तुमच्या ऑर्डरी पोहोचवतील. तर चला आजचा व्हिडिओ इथंच बास करूया. परत भेटूया नवीन माहिती बरोबर, नवीन व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत टाटा बाय.